सो काही योगायोग आहे ना, कालचा दिवस म्हणजे 16 जानेवारी, ज्या दिवशी आपले शूर पराक्रमी अजिंक्य आपले छत्रपती म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. सो मी होतो तिकडे रायगडला आणि त्याच दिवशी योगायोग म्हणजे हा की BMCचा इलेक्शनचा रिझल्ट होता. सो जसं तुम्हाला माहिती आहे की ठाकरे सरकार का आली नाही आणि आपल्यात काही मराठी माणसांनी 5,000 रुपयासाठी फितुरी केली, आपल्याच माणसांना पाडलं आणि जे आपण सातत्याने नेहमी बोलत आलो आहे, दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ज्या दिल्लीला जाऊन त्या बादशाहासमोर माझा राजा आपला सिंहासारखा गरजला होता, त्या राजाला आज आपण असं मला वाटतं की त्या राजाची आपण मान झुकवली दिल्लीच्या तख्तासमोर. फक्त एक 5,000 रुपये आपले लाचार आणि ते भडवे मराठी माणसं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की शेवटी मुंबईच्या तख्त्यावरून दिल्लीचे लोक येऊन बसणार आणि आपल्यावरती राज्य करणार. काय मग मराठी माणसा खुश असशील ना? आता तरी खुश असशील ना तू? तुला जे पाहिजे होतं 5,000 रुपयासाठी लाचारीमध्ये विकला गेलास. दिल्लीच्या माणसं येऊन आता आपल्या मुंबईच्या तख्तावरती बसणार आणि आपलं ते राज्य करणार. तो दिवस लांब नाही आहे की येऊन जाऊन आपल्याला विचारून बोलणार तू मराठी माणूस आहे टपली, तू मराठी माणूस टपली. हे दिवस लांब नाही राहिले जाता. हे झालंय फक्त आपल्या गद्दार फितूर मराठी माणसामुळे. जी गद्दारी छत्रपती संभाजी महाराजांमुळे झाली होती तीच गद्दारी आपल्या ठाकरे बंधूंमुळे झाली. मला तर असं वाटतं ना की हे ठाकरे फॅमिली अशा तारखेमध्ये छत्रपती संभाजी महाराज आहे, आपण ते शिर्के ज्यांनी आपल्याच माणसांनी त्यांच्यावर फितुरी केली आणि हे जे कमल सरकार आहे, BJP सरकार आहे, ते औरंगजेब सरकार इकडे चालून आलं आहे आणि आपलं फितुरी करून आपल्या माणसांना आपण पाडलं. ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटतं मला. लोक बोलतात ना जवळ ठाकरे काय करतो. मराठी माणसं एवढा विसरू नका, जेव्हा मुंबईमध्ये मराठी माणसं ते स्वाभिमान अस्तित्व धोक्यामध्ये होतं तेव्हा हे ठाकरे बाळासाहेब ठाकरे उतरले होते आणि आपल्यासाठी लढा घेतला होता. तेव्हा जाऊन आपण मराठी माणूस टिकला आणि अजूनही आपल्याला आपण पाडलं ठाकरे सरकारला. ती आपले दुर्दैवी मराठी माणसाची हात जोडून विनंती आहे त्या मराठी माणसांना ज्यांनी फितुरी केली 5,000 रुपयासाठी. थोडी सरी लाज असेल ना, परत त्या ठाकरे बंधूंकडे जाऊ नका मराठी माणसाला काही झालं तर. आणि मला आज लाज वाटते आपल्यासारख्या मराठी माणसांना लाज वाटायला पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या तोंडातून घेतो. मला वाटत नाही आपली एवढी लायकी राहिली आहे त्यांचं नाव घ्यायला. दिल्लीचंही तख्त राखलेला माझ्या राजाने, तीच दिल्लीच्या समोर आज आपले मराठी माणसं 5,000 रुपयासाठी विकले गेले. मान झुकवली आपली.